सांगलीच्या 32 शिराळ्यामध्ये नागपंचमीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपंचमी साजरी होते। केंद्राच्या विशेष परवानगीमुळे यंदा शिराळाकरांना आणि भाविकांना जिवंत नागांचं दर्शन मिळणार आहे। मात्र घरोघरी प्रतिकात्मक नागांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे। पारंपरिक पद्धतीने जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही। वातावरण ह्या शिराळाच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नाग सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आज शिराळ्याची नागपंचमी आहे, त्यामुळे सगळीकडे अगदी आनंदाचं वातावरण आहे। खरं तर ही फार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे। आम्हाला अशी इच्छा आहे की म्हणजे शिराळ्यामध्ये पुन्हा एकदा त्या जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी। जो भाविकांचे जे नाग बघायची मिळालेला जो आनंद आहे तो बघून आम्हाला अतिशय आनंद होत आहे। 2002 पासून जी बंद पडलेली नागपंचमी आहे आणि भाविकांचा आनंद बघून आम्हा सर्व शिराळकरांच्यात खूप आनंदाचं वातावरण चालू आहे।